जय शिवराय. एक मराठा कोटी मराठा. मित्रांनो, हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट आणि मराठवाड्याचा प्रश्न आणि पश्चिम महाराष्ट्राचा प्रश्न आणि आपले लक्ष्मण सर मोर्चा कुठे घेताय बारामती, याचा अर्थ समजायचा का अठरा पगड जातीने? आमच्या कोणत्या जाती धर्माला ती मात्रही विरोध नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटलंच पाहिजे, धनगर समाजालाही एसटी मधून आरक्षण भेटलंच पाहिजे. पण मला याचं हे समजत नाही, बारामतीला जाऊन ते परवानगी नाकारल्याच्या नंतर रस्त्यावरती विचार करण्याची गोष्ट आहे बरं का. आता ते सतत त्यांच्या बोली भाषेतून बोलत असतात की शरद पवारनी आणि त्या जरांगे पाटील यांना आणून बसवलं. अरे आम्हालाच आता हे वाटू राहिलं की शरद पवारनी तुलाच ना सुपारी दिली काय, शरद पवारनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी. कारण की सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की मराठवाडा सोडला, पश्चिम महाराष्ट्र सोडला, बीड सोडलं आणि तू डायरेक्टली बारामती जाऊन मध्ये आंदोलन करत आहे. साहजिक आहे, तुम्ही सगळ्या जातीला सोबत 375 जाती आहे, 18 पगड जाती आहे, त्यांच्यामध्ये एक भ्रम निर्माण करत आहे. तुमचेच नेते बबनराव तायवाडे यांनी सांगितलं की लक्ष्मण हाके तुमचं स्टेटमेंट सांभाळा. आणि तिथली एक बोली भाषा आहे, 18 पगड जाती. गावातून आली ना तुम्ही, गावातून 18 पगड जाती ही कोणतीही जात असो सुखादुखामध्ये साथ देणारी असते. तू तिथं तेल लावायला जाऊ नको आणि तू इकडं आंदोलन करायचं दिलं सोडून तू बारामतीला कसं काय गेला? याचा अर्थ शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री राहिले, की केंद्रामध्ये मंत्री राहिले, तरी त्यांनी मराठ्यांचा विचार नाही केला. तर आता जरांगे पाटील यांना त्यांना तर नाही आणलं, पण तुला 100% शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुपारी दिली असं वाटतंय मला. फक्त मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावून दे. वा 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 वा. बबनराव तायवाडे तुमचे ओबीसी नेते आहेत, त्यांनी सांगितलंय की आपल्या ओबीसी आरक्षणावरतीही कोणताही धक्का लागत नाही, तरी तू तिथं हे करायला गेला. याचा अर्थ तुझा आका कोण आहे हे सर्वांना माहीतच झालं असेल, ही सांगण्याची गरज नाही. इकडं आंदोलन करू शकत होता, इकडे रॅली काढू शकत होता, तू बारामतीला जाऊन कसं काय? आणि लक्ष्मण हाके सर म्हणतो तुला मी, लक्ष्मण हाके सर, विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे की संघर्ष होते श्री मनोज जरांगे पाटील जी काही मागणी करत आहेत किंवा त्यांच्या ज्या 5 मागण्या मान्य झाल्या आहेत त्या त्यांच्या स्वतःसाठी निभावा, त्या गोरगरीब मराठा समाजासाठी आहे. आता मराठा समाजामध्ये 2 गट पडले, एक श्रीमंत मराठा आणि दुसरा गरीब मराठा. तर गरीब मराठ्याला आरक्षणाची गरज आहे आणि तू नेहमी म्हणतो शरद पवारचा माणूस त्यांनी जरांगे पाटला आणून बसवलं. अरे मूर्खांनो, एक विचार करा, 18 पगडीत जातीत राबणारा तो एक 4 पत्राच्या खोलीतला माणूस, आणि शरद पवार जर कधी मराठ्यांना आरक्षण द्यायचंच असतं ना तर त्यांनी त्याच टायमाला 4 वेळेस मुख्यमंत्री केंद्रात मंत्री होते त्याच टायमाला देऊन दिलं असतं. आणि दुसरा प्रश्न, ज्या आयोग मंडळ स्थापना ही शरद पवारने केली हे आम्हाला माहित नाही, पण जे आयोग मंडळ स्थापना केली त्याच्यातही पाटील होता, बाबा देशमुख हा पाटील नावाचा माणूस होता, त्याने आयोग मंडळ स्थापना केली. हे तुझ्या तोंडून तू सांगितलं आहे, तरी मराठ्यांनी विरोध केला का? नाही केला. का बरं? कारण की आपला जो सोबत राहणारा समाज आहे तो जर कधी एखादा चांगल्या पदावरती जात असेल तर मराठा समाजाने किंचितही त्यांना खाली वाढण्याचं काम केलं नाही. आणि तू सतत तुझ्या तोंडात एक ते भपका भरलेला आहे की मराठ्यांना आरक्षण फक्त राजकारण राजकारण राजकारण. अरे आम्हाला राजकारणामध्ये मराठ्यांना आरक्षण लागतच नाही ना, शिक्षणामध्ये आरक्षण लागतंय गोरगरीब मराठा समाजाला. आम्हाला ते राजकारण गेलं चुलीत. शरद पवार तुलाच राहू दे आणि सगळे नेते मंडळी तुलाच राहू दे, फक्त आमचा संघर्ष होते श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका करताना तुझं तोंड सांभाळ. आम्हाला महाराष्ट्रामध्ये शिक्षणामध्ये आरक्षण लागतंय साहेब, कारण की ज्या वेळेस तुमचं आयोग मंडळ स्थापना झाली त्या आयोग मंडळाची स्थापना ही बाबाराजे देशमुख यांनी केली. मग ते बाबाराजे देशमुख हे पाटील होते, मग ते पाटील समाजाला त्यांनी सामावून घेतलं असतं. पण नाही, त्या टायमाला मराठा समाजाला गरजच नव्हती. शेतीवाडी होती, बया नाचवल्या ते. अरे बया नाचवल्यात, मग तुमचे कुठं होते? तुमचे बी तर त्याच्यात होतेच ना. आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून एखाद्या जातीला टार्गेट करणं हे चुकीचं आहे. जे धनगर बांधवांना ज्यांनी कोणी शिव्या दिल्या असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे. पण लक्ष्मण हाकेचे जे रोजचे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे जे संदर्भात येत आहे, लक्ष्मण हाकेलाही समाजाने प्रत्युत्तर दिलं पाहिजे. आणि हो, माझ्या धनगर बांधवासाठी लक्ष्मण हाकेने काय केलं? माझ्या धनगर बांधवांना न्याय देण्याचं काम हे कोणीही करत नाही. आमचे संघर्ष श्री मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला जसा न्याय दिला तसाच धनगर समाजालाही न्याय द्या, कारण की आज धनगर समाजाला ही गरज आहे. पण धनगर समाजाच्या बाऱ्यात कोणी बोलत नाही. पण हो, बारामतीचा आका हे कोणाचा आहे ते सगळ्यांना समजलं. दुसरी गोष्ट, जे जाती जातीमध्ये भांडण लावून देण्याचं काम करत आहे त्यांना माझा एक जाहीररित्या संदेश देतो, मराठा समाजाला टार्गेट करू नका. एखाद्याने शिवी दिली म्हणजे आका मराठा समजता असं नाही. ज्याने शिवीगाळ केली असं धनगर समाजाच्या बाऱ्यामध्ये त्याला त्याची शिक्षा झालीच पाहिजे.
आणि त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही मराठा समाजाची भावना. पण जर कधी पूर्ण मराठा समाजाला जर कधी तुम्ही प्रतिउत्तर शिवाय देत असेल तर त्याचाही बंदोबस्त करावा लागेल. 52 गोरगरीब मराठा समाजाला तुम्ही शिवाय घालताय. ती 2-4 तुरळीत लोक असतात, कोणत्याही जातीमध्ये असो, समाज कंटक असतात, पण पूर्ण जातीला शिवाय घालण्याचा अधिकार कोणालाच नाही. माझे धनगर बांधव माझे मित्र आहे ना, त्यांना एसटी मध्ये आरक्षण देण्यासाठी आम्ही स्वतः सोबत देणार आहे. पण लक्ष्मण हाकेचं हे चुकलं बरं का. त्या आकाश समजले कोण आहे? शरद पवार कोणाचे आका आहे? एवढे शरद पवार टीका झाली, 3-4 खासदार आमदार त्याची पूर्ण टीका केली, ठोकून टीका केली, तरी शरद पवार चंद्रजी पक्षाचा कोणीही बोलला नाही, अजित पवार पक्षाचा कोणीही बोलला नाही. याचा अर्थ समजून गेले मराठ्यांनो कोण कोणाचा आका आहे. राहिला प्रश्न हा, महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला न्याय देण्याचं काम हे संघर्ष श्री मनोज जरांगे पाटील यांनी केलं. कोणी श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नका. आणि हो, हायकोर्टाने जी आर दिला, मराठा समाजात संभ्रम निर्माण केला की यो जी आर खोटा आहे, यो जी आर खोटा असता तर ते छगन भुजबळ साहेबांनी डायरेक्ट कोर्टात जाण्याची भाषा केली असते का भावनो? समजणे वालों को इशारा ही कॉपी.